आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका विवाहित महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे। पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र भास्कर मराठे असे आरोपीचे नाव आहे। पीडित महिला 2016 मध्ये पुण्यातील एका मोबाईल स्टोअरमध्ये काम करत असताना आरोपी तिच्या संपर्कात आला होता। त्यानंतर त्याने वारंवार भेटण्याचा व संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। महिला विवाहित असल्याचे माहीत असूनही आरोपी तिच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करत होता। मार्च 2023 मध्ये आरोपी अमरावती येथे आला असता महिलेच्या पतीच्या घरात त्याचे पाकीट आढळल्याने वाद निर्माण झाला। त्यानंतर महिलेच्या पतीने घर सोडल्याचे सांगितले जात आहे। या परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने पतीशी गैरसमज दूर करण्याचे आमिष दाखवून महिलेला अमरावतीहून बाहेर नेले। मात्र पतीच्या घरी नेल्याऐवजी एका लॉजमध्ये नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे। तसेच लॉजमध्ये काढलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने वारंवार लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। 28 मे रोजीही आरोपीने फोन करून महिलेला पतीला सोडून स्वतःकडे येण्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे। आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने अखेर राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। सदर गुन्ह्याच्या आरोपीला जेरबंद करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहेत।